उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तपोवन मधल्या वृक्षतोडीला विरोध केलाय। राज्यभरात भ्रष्टाचाराचे प्रदूषणाचे ढग दिसतायत अशी टीका त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री नेमला जात नसल्याचा आरोप ठाकरेंनी केला। नाशिकमधली झाडं कापायला आपला विरोध असून नाशिकमध्ये मुंह में राम और बगल में अदानी अशी स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला। की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल, त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत। म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते। याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे। काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली, म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत। मुंह में राम और बगल में छुरी असं जे काय म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून। मग ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय, हा सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे। मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे। ज्या मुंह में राम आणि बगल में अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही। तर हे हाणून पाडलं गेलं पाहिजे। नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय, नाशिकमध्ये होत आहे, माझं काय जात आहे? नाही, मुंबईने भोगले, नाशिकची वेळ आता दुसरी आहे, असं सगळीकडे होत जाणार आहे।